ऋतुजा, आज वर्षातलं शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण अगदी थोड्याच वेळात सुरू होतंय। ग्रहण काळ हा खगोल अभ्यासकांसाठी एक विशेष पर्वणी असतो। पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे तिन्ही एका सरळ रेषेत आल्यावर ही खगोलीय घटना घडते। आज होऊ घातलेलं चंद्रग्रहण खग्रास म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण आहे। असेच चंद्रग्रहणाचे 3 प्रमुख प्रकार आहेत। कोणते आहेत ते 3 प्रकार पाहूया एक खास रिपोर्ट। ग्रहण लागणं म्हणजे प्रकाश आणि सावल्यांचा खेळ। पृथ्वी, सूर्य आणि चंद्र हे अवकाशात फिरत असतात। पृथ्वी सूर्याभोवती आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरते। चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 27 दिवस लागतात, तर पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात। वेग आणि अंतराच्या याच गणितामुळे अवकाशात पृथ्वी, चंद्र आणि सूर्य वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी एका रेषेत येतात। त्यामुळे कधी चंद्राची सावली पृथ्वीवर तर कधी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। त्यामुळे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्य पृथ्वीवरनं दिसेनासा होतो। त्यामुळे हा काळ सूर्यग्रहणाचा काळ समजला जातो। हे ग्रहण नेहमी अमावस्येला असतं। जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि संपूर्ण चंद्र किंवा चंद्राचा काही भाग पृथ्वीवरनं दिसेनासा होतो। त्याला चंद्रग्रहण असं म्हणतात। चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होतं। आता पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळी ती किती प्रमाणात पडते त्यानुसार चंद्रग्रहणाचे 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे खग्रास चंद्रग्रहण। आज म्हणजेच रविवार आणि सोमवारच्या काळात जे चंद्रग्रहण होणार आहे ते खग्रास चंद्रग्रहण आहे। याचा अर्थ सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येईल आणि ती एका सरळ रेषेत येईल। त्यामुळे पूर्ण पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल। पृथ्वीचा आकार चंद्राच्या 4 पट असल्यानं चंद्राचा रंग पूर्णपणे बदलतो आणि गडद लाल होतो। जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या गडद सावलीतून म्हणजेच अमरामधून प्रवास करतं तेव्हा संपूर्ण चंद्राला ग्रहण लागतं आणि याला आपण खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो। खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र हा पूर्णपणे नाहीसा न होऊन तो आपल्याला लालसर दिसतो। त्यामागचं कारण असं, सूर्याचा जो प्रकाश पृथ्वीवर येतोय, पृथ्वीच्या वातावरणात पडतोय, त्याचं अपस्करण होतं आणि इतर रंग विरून जातात आणि लाल रंग चंद्रापर्यंत पोहोचतो आणि तो चंद्रबिंबावर पडतो आणि म्हणून आपल्याला चंद्र हा लालसर रंगाचा दिसतो। आजच्या ग्रहणाची खग्रास अवस्था ही रात्री 11 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे। ह्या अवस्थेत चंद्रग्रहण आपल्याला नुसत्या डोळ्यांनी कुठल्याही उपकरणांशिवाय बघता येतं आणि हा एक नक्कीच सुखद अनुभव असतो। सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण लागतं। जर पृथ्वी, सूर्य आणि चंद्र ही सावली पूर्ण पडली नाही तर चंद्राचा काही भाग गडद लाल आणि उरलेला भाग नेहमीप्रमाणे पांढरा दिसतो। त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात। जेव्हा चंद्राचा काही भाग हा पृथ्वीच्या गडद सावलीतून किंवा दाट सावलीतून म्हणजेच अमरातून प्रवास करतो तेव्हा त्याच भागाला ग्रहण लागतं आणि ह्याला आपण खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतो। चंद्राचा उर्वरित भाग हा पृथ्वीच्या गडद सावलीच्या बाहेर असतो। आजच्या ग्रहणाची खंडग्रास अवस्था ही 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ह्या अवस्थेत आपल्याला चंद्रग्रहण हे साध्या डोळ्यांनी कुठल्याही उपकरणांचा वापर न करता बघता येतं, अनुभवता येतं। याला पार्शल लुनार एक्लिप्स असंही म्हणतात आणि छायाकल्प चंद्रग्रहणाला पेनम्ब्रल लुनार एक्लिप्स असंही म्हणतात। छायाकल्प चंद्रग्रहण पृथ्वीच्या सावलीचे 2 प्रकार आहेत, प्रच्छाया आणि उपछाया। जेव्हा चंद्रावर पृथ्वीची प्रच्छाया पडते तेव्हा खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसतं। जेव्हा चंद्रावर पृथ्वीची उपछाया पडते तेव्हा जे ग्रहण लागतं त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात। चंद्रग्रहणाच्या मुख्य 3 अवस्था असतात, छायाकल्प चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहण। पृथ्वीची सावली अंतराळात सतत असते। सूर्याचा जो प्रकाश पृथ्वीवर पडत असतो त्यामुळे पृथ्वीच्या 2 प्रकारच्या सावली असतात। एक विरळ किंवा उपछाया ज्याला पेनम्ब्रा असं म्हणतात आणि दुसरी गडद किंवा दाट छाया ज्याला अमरा असं म्हणतात। जेव्हा चंद्राचा प्रवास हा पृथ्वीच्या सावलीतून होतो तेव्हा चंद्रग्रहण होतं। जेव्हा चंद्राचा प्रवास
हा पृथ्वीच्या विरळ सावलीतून किंवा उपछायेतून होतो तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण असं म्हणतात. ह्यावेळी चंद्रप्रकाशात पडणारा फरक हा खूप कमी असल्याने नुसत्या डोळ्यांनी आपल्याला ते जाणवत नाही, पण आपण दुर्बिणीतून किंवा कॅमेरामधून निरीक्षण करत असू तर मात्र आपल्याला हा फरक जाणवतो. आजच्या ग्रहणाची छायाकल्प अवस्था ही 8:58 सुरू होणार आहे. चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण, दोन्हीही खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी असते. आज होऊ घातलेलं ग्रहण असंच आहे. 2025 मधलं हे शेवटचं खग्रास चंद्रग्रहण. हे उघड्या डोळ्यांनी बघताही येणार आहे, शिवाय हे ग्रहण भारतातही दिसणार आहे. त्यामुळे ज्यांना सहज शक्य असेल त्यांनी ही खगोलीय पर्वणी चुकवू नये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.